साहित्य जागर साजरा करत आहे ब्रेल जागर महोत्सव। ब्रेल लिपीचे जनक महात्मा लुई ब्रेल यांच्या जयंती दिनापासून स्मृती दिनापर्यंत म्हणजेच 4 जानेवारी ते 6 जानेवारी पर्यंत साहित्य जागरवर ऐका ब्रेल जागर महोत्सव। ब्रेल जागर महोत्सव। नमस्कार श्रोते हो, साहित्य जागरच्या ब्रेल जागर महोत्सवांतर्गत काल आपण जी साधनं बघितली त्या साधनांचा वापर भारतीय रेल्वे प्रशासन कसा करतंय ते पाहण्यासाठी आज आपण या वांद्र्या स्टेशनला आलेलो आहोत। आणि आता माझ्यासोबत प्रकाश पंडागळे आणि चेतना मुळे हे सोबत आहेत। ही मंडळी आपल्याला हे दाखवणार आहेत की भारतीय रेल्वे ब्रेलचा वापर करून अंधांना सुगम्यता देण्याचा प्रयत्न कसा करते ते। चला तर आपण जाऊया आणि पाहूया। प्लॅटफॉर्म नंबर 1 वांद्रे स्टेशनवरून आता आपण सुरू करत आहोत आणि आता हा मी पूल चढायला सुरुवात करतोय। डाव्या बाजूच्या रेलिंगला हात धरत मी चाललेलो आहे आणि सुरुवातीलाच मला हे ब्रेल सिग्नेचर बोर्ड सापडलेला आहे। इथे लिहिलेलं आहे एंट्री एक्झिट। वा वा वा, म्हणजे बाहेर जाण्याची आणि आत येण्याचा प्रवेशद्वार इथून कदाचित सुरू होतोय। याची चांगलीच कल्पना अंधांना येईल, पण इथे प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे हे सुद्धा लिहायला हवं होतं असं मला वाटतं। तर चला आता आपण अजून वर चढत जाऊया। ही पेन्सिल टेक्निकने स्टिक चालवत आता मी वरती पोचतोय। आता पहिला थांबा आला आणि तिथे पुन्हा एंट्री एक्झिट असं ब्रेलमध्ये लिहिलेलं आहे। तर एकदा जर चुकलं आपल्याकडून तर दुसऱ्यांदा निश्चितपणे आपल्याला या रेलिंगवर वाचायला मिळू शकेल। तर अंध माणसांसाठी ब्रेलचा हा अत्यंत सुंदर सुगम्य वापर केलेला आहे, त्यासाठी आपण धन्यवाद देऊया प्रशासकांना। आणि पुन्हा जेव्हा आपण चढतोय तेव्हा पुन्हा एंट्री एक्झिट हे आपल्याला वाचायला मिळतंय ब्रेलमध्ये। पण हेच मला पुन्हा सांगावं असं वाटेल की रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म नंबर 1 हे सुद्धा इथे लिहायला हवं होतं, म्हणजे ज्याला 1 नंबरला जायचं आहे त्याच्यासाठीही हे सुगम्य झालं असतं। तर थोडीशी गती वाढवून आता मी पुलावर पोचलोय आणि पुन्हा मला एंट्री एक्झिट हे वाचायला मिळतं आहे, म्हणजे 3-4 वेळा हे ब्रेल साईन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर ही अत्यंत आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे। जर एकदा चूक झाली, एकदा नाही सापडलं तर कुठे ना कुठे रेलिंगवर हे आपल्याला विशेष अंतरानंतर वाचायला मिळणार आहे। तर ही चांगली सोय आहे एवढं निश्चितपणे म्हणता येईल। आणि असंच मला वाटतं रेलिंगच्या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे प्लॅटफॉर्म उतरावे लागतात तिथेही प्लॅटफॉर्म नंबर रेल्वेने असे नमूद केलेले आहेत। लिफ्ट कुठे आहे? अरे वा, इथे लिफ्ट असं ब्रेलमध्ये लिहिलेलं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे। पण मला असं वाटतं की हे ब्रेलमध्ये लिहिण्याऐवजी ऑडिओ स्वरूपात लिफ्टचे इंडिकेशन्स जर दिले गेले तर जास्ती चांगलं होईल। लिफ्टचं बटन तर मला सापडलंय, पण इथे ब्रेलमधून काहीही मला सापडत नाहीये की अप आणि डाऊन साठी किंवा कशासाठी हे बटन आहे। चला तर मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे चर्चगेटला। आणि चर्चगेटला जायचं म्हटलं तर आपल्याला 2 नंबरला चर्चगेट ट्रेन मिळेल कदाचित, आत्ता सुटणारी, इथून सुटणारी। वाव, इथे आता मला मिळालेलं आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 लिहिलेलं आहे डाव्या बाजूला। तर आता आपण उतरूया, म्हणजे याच्या उजव्या बाजूला प्लॅटफॉर्म नंबर 3 लिहिलेलं असणार ब्रेलमध्ये। आता आपण पहिल्या थांब्याजवळ आलेलो आहोत आणि पहिला थांबा क्रॉस केल्यावर इथे परत माझ्या हाताला लागलेलं आहे प्लॅटफॉर्म नंबर 2। वा, म्हणजे प्रत्येक उतरल्यानंतर थोड्या थोड्या अंतरानंतर एका थांब्यानंतर ब्रेलचे हे सिग्नेचर बोर्ड्स जे लावलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना अंध व्यक्तींना फार चांगला उपयोग होतोय या ब्रेल साइन बोर्ड्सचा।
तर यासाठी आपण प्रशासनाला नक्की धन्यवाद देऊया। आणि आता आपण पुन्हा उतरता क्षणी उतरण्याच्या शेवटच्या स्टेपवर आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर 2 हे ब्रेल मध्ये वाचायला मिळालेलं आहे। तर आता याचा अर्थ डाव्या बाजूला 2 नंबर आहे आणि उजव्या बाजूला 3 नंबर आहे। बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की ही अंध माणसं रेलिंग धरून उतरतात, त्यांना असं वाटतं की या आधारासाठी रेलिंगचा आधार घेत असतील, पण तसं नाहीये। हे जे इथे ब्रेल मध्ये लिहिलेलं आहे ते त्यांना सहज वाचता यावं आणि आपण कोणत्या प्लॅटफॉर्मला उतरतो आहोत हे कळावं, यासाठी ते या रेलिंगचा आधार घेत असतात, स्पर्श करत असतात। तेव्हा माझी विनंती राहील सर्व प्रवासींना की तुम्ही मध्ये उभे राहू नका, शक्यतो किमान रेलिंग जवळून जर तुम्ही उभे राहिलात रेलिंग जवळ तर अंध व्यक्तीला त्याचा जो अधिकार आहे तो प्राप्त करून घेता येणार नाही। त्याला जी व्यवस्था सरकारने दिलेली आहे ती त्याला प्राप्त करून घेता येत नाही। त्यामुळे ब्रेल सिग्नेचर बोर्ड्स जे इथे आहेत हे साइन बोर्ड्स अंधांसाठी आहेत, एवढं प्रवाशांनी लक्षात घ्यावं। अनेक लोक याबद्दल तक्रार करत असतात रेल्वेकडे। आणि बोरिवलीला रेलिंगच्या या बाजूला असे खालच्या बाजूला साइन बोर्ड्स आहेत, बांद्राला हीच व्यवस्था त्यांनी वरच्या बाजूला केलेली आहे। ती कदाचित प्रवाशांनी केलेल्या वारंवार तक्रारीवरूनच त्यांनी ही जागा बदलली असावी, पण प्रवाशांनाही विनंती आहे की हा थोडासा खरखरीत स्पर्श आमच्या अंध व्यक्तींसाठी तुम्ही सहन करावा। रेलिंगला पकडून येताना तुम्हाला थोडासा त्रास वाटत असेल, पण तो त्रास वाटून न घेता ही आमची व्यवस्था आहे, एवढं लक्षात घ्यावं, हीच विनंती। सर क्या आपको ये पता है कि ये जो साइन बोर्ड है वो किसके लिए होता है? ये देखिए, क्या आपको पता है उसके बारे में? मला माहिती। हां, मराठी तुम्हाला त्या साइन बोर्ड बद्दल माहिती काय आहे? बद्दल माहिती आहे, जे मुख्य अंध बहिरे असतात ना त्यांच्यासाठी ते फिंगर लावून वाचू शकतात। ओके, अभी समझा आपको? नहीं, वहाँ पे आइए, मैं दिखाता हूँ आपको। यहाँ पे जो है ना प्रकाश सर त्यांना सांगा, खास करके उन लोगों के लिए। अच्छा, यहाँ से हमको पता चलता है कि कौन सा प्लेटफॉर्म है। ओके ओके, चले। हाँ, तो हम लोग ये बताना चाहते हैं कि कुछ लोग यहाँ पे खड़े रहते हैं या उसको तो यहाँ पे लिखा है सब कुछ, पर हाथों से महसूस कर कर है ना। ओके ओके, तभी मतलब आपको मालूम पड़ेगा कौन सा प्लेटफॉर्म। ओके ओके, वही है बस। थँक्यू। तर आता मी आले आहे बँड्रा टर्मिनल्स येथे आणि इथे गाडी लागलेली आहे 19217 सौराष्ट्र मेल। चला तर मग या ट्रेनमध्ये सुद्धा ब्रेलचा वापर करून साइन बोर्ड्स कसे लावलेले आहेत, सीट नंबर्स कसे मला शोधता येईल, तर मला शोधायचा आहे माझा सीट नंबर 44। तर इथे आहे आता 8 नंबर, तर मला शोधायचा आहे 44 नंबर, तर मी पुढे बघत जाते। 22 नको, 30 आहे रे, ते बाहेरच्या साईडला 38 इथे आहे, इथे असणार 44 हा, म्हणजे 46 आहे इथे, म्हणजे इथेच 44 असणार। वाव, हे ब्रेल साइन बोर्ड्स बघून खूपच आनंद झाला मला। आजकाल ट्रेनमध्ये गेल्यानंतर आम्हाला आमची सीट शोधायला फार सोयीचं झालेलं आहे। पूर्वी फार अडचणी होत होत्या, लोकांना विचारावं लागत होतं आणि लोक लवकर मदत करत नव्हते, पण हे ब्रेल साइन बोर्ड्स लावून खूप चांगली सोय झालेली आहे। फक्त हे जसं त्या सीटच्या जवळ त्यांनी साइन बोर्ड्स लावलेले आहेत, ते बाहेरच्या साईडला जर लावले नंबरने तर फार सोयीचं होईल। जसं आता हा 46 नंबर वरची सीट असल्यामुळे यांनी या कॉर्नरला लावलेला आहे, 45 नंबर मधली सीट आहे म्हणून त्यांनी ते मध्ये घेतलेलं आहे, आणि 44 सीट ही लोअर सीट असल्यामुळे त्यांनी ते खाली घेतलेलं आहे, त्या कोपऱ्यात ठेवलेलं आहे। त्यापेक्षा 44, 45, 46 जर का या पट्टीला लावलं तर आम्हाला शोधणं सोयीचं होईल आणि याचा प्रवाशांनाही त्रास होणार नाही।
कोच कुठला आहे हा मला प्रश्न पडलेला आहे. तर ज्याप्रमाणे आतमध्ये साइन बोर्ड ब्रेलमध्ये लावलेले आहेत त्याचप्रमाणे जर बाहेर सुद्धा गाडी नंबर आणि कोच नंबर जर लावला गेला तर आम्हाला कोच शोधणं सुद्धा खूप सोयीचं होईल. तर श्रोते हो, आपण पाहिलं की भारतीय रेल्वेने ब्रेलचा वापर करून अंधांना सुगम्यपणे प्रवास करता यावा यासाठी काही सोयी ह्या नक्कीच केलेल्या आहेत आणि त्यासाठी भारतीय रेल प्रशासन हे अभिनंदनास पात्र आहे आणि आम्ही जाहीरपणे त्यांचं या निमित्ताने अभिनंदन करतोच, धन्यवादही देतो. आता भारतीय रेल्वेचा हा जो कित्ता आहे हा अन्य आस्थापनांनी, सरकारी संस्थांनी गिरवावा आणि अधिकाधिक अंध व्यक्तींना सुगम्यता मिळेल या दृष्टीने ब्रेलचा वापर वाढवावा. जसा बेस्टचे बस स्टॉप्स असतील तिथेही बेस्टचे नंबर लावले जाऊ शकतात, त्या बस स्टॉपचं नाव लावलं जाऊ शकतं. वेगवेगळ्या जी प्रसाधनगृह आहेत त्या प्रसाधनगृहांवर सुद्धा त्याचं जे मेल फिमेल यासारख्या ज्या गोष्टी असतात त्या समजणं कठीण जातं आम्हाला, तर त्या तशी सोय ब्रेलच्या माध्यमातून केली जाऊ शकते. काही ठिकाणी ती केलेली आहे पण ते याचं सार्वत्रिकीकरण होणं गरजेचं आहे. काही ठिकाणी काही असं सिम्बॉलिक स्वरूपात हे न राहता हे सार्वत्रिक झालं पाहिजे. सगळ्या ठिकाणी ह्या सोयी मिळाल्या पाहिजेत. कुठेतरी करून दाखवलं आणि त्याचंच प्रदर्शन केलं किंवा त्याची जाहिरात केली असं नको व्हायला, एवढीच आमची सगळ्यांची माफक अपेक्षा आहे. आजच्या लुई ब्रेल जयंती आणि स्मृतिदिनाच्या मध्यावर हा व्हिडिओ आम्ही आपणासाठी प्रसारित केलेला आहे. आमची सगळ्या प्रशासकांना, प्रशासनाला आणि प्रवाशांनाही विनंती आहे की आम्ही जेव्हा आमच्यासाठी लावलेले हे ब्रेल साइन बोर्ड जेव्हा वाचण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी हात पुढे करतो, तिथे पोहोचतो, त्यावेळी कृपया आपण सर्वांनीही आम्हाला सहकार्याची भूमिका घ्यावी, आम्हाला सहकार्य करावं. आपण रेलिंगला टेकून उभं राहणं किंवा जिथे साइन बोर्ड असेल तिथेच उभं राहणं अशासारखं अनवधानाने जे काही घडतं ते त्याकडे अधिक डोळस दृष्टीने आपण पाहावं आणि आम्हाला सहकार्य करावं. आणि आपणा सगळ्या दर्शकांना ही विनंती राहील की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून अधिकाधिक प्रवाशांपर्यंत आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांपर्यंत हा पोहोचेल आणि यातून आम्हाला जे काही सांगायचं आहे ते त्यांना समजू शकेल. तेव्हा पुन्हा एकदा आपणा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात यासाठी लाईक करा, शेअर करा आणि केलं नसेल तर साहित्य जागरचं YouTube चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा समग्र साहित्याचा आगर, अंधजनांचा प्रतिभा जागर, साहित्य जागर. ब्रेल जागर महोत्सव.